श्री स्वामी समर्थ आनंदी ही मालिका प्रेक्षकांनो इतक्या सुंदर अशा वळणावर येऊन आता थांबलेली आपल्याला पाहायला मिळणार आहे. बरं का, मालिकेमध्ये आनंदी ही युगंधर निंबाळकरांची बायको आहे हे आता फायनली मुलांना सत्य समजणार आहे. म्हणजे पृथ्वीला आणि मिथालीला कळणार आहे की त्यांना आता दुसरी आई त्यांच्या बाबांनी आणून ठेवलेली आहे. आजवर जी मुलं ज्या बाईला घरात ती नोकर समजत होते ती दुसरी तिसरी कोणी नसून ती या घरची सून आणि या मुलांची आईच आहे हे सत्य आता मुलांसमोर कळणार आहे. आणि या सत्याचा खूप मोठा खुलासा जेव्हा मुलांसमोर होतो आणि मुलं या सगळ्यावर काय प्रतिक्रिया देतात हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मालिका खूप सुंदर वळणावर आलेली आहे आणि हे मालिकेतलं वळण तुम्हाला पाहायला नक्कीच आवडेल. बरं का प्रेक्षकांनो, आता मालिकेमध्ये पुन्हा एकदा युगंधर, विद्याधर आणि हा पृथ्वी या सगळ्यांचा वाद चालू झालेला असतो. मालक साहेबांना कळून चुकलेलं असतं की या विद्याधरनेच नालायकपणा केला आणि पृथ्वीला इकडं बोलावून घेतलं. तरीसुद्धा हा पृथ्वी मूर्ख त्याच्या चुलत्याची म्हणजे विद्याधरचीच बाजू बापासमोर घेत असतो. याचा मालक साहेबांना खूप राग येतो आणि आता त्यांचा राग इतका अनावर झालेला असतो की ते समिधाच्या होमातली जी काही जळलेली राख आहे ती उचलतात आणि बोलतात की ह्या माझ्या निंबाळकर वाड्यामध्ये राहायचा विद्याधर आणि पृथ्वी तुमच्या दोघांनाही अधिकार नाही, तुम्ही या घरातून चालतं व्हायचं. पण आपल्या आनंदी आता मध्यस्थी करते आणि बोलते, थांबा मालक साहेब. आता समिधाचा फोटो घेऊन आनंदी इकडे आलेली असते आणि त्या फोटोचे दोन्ही तुकडे आनंदीने जोडलेले असतात आणि आनंदी आता बोलू लागते, या फोटोचे जे 2 तुकडे झाले होते तो मी जोडण्याचा प्रयत्न केला आहे. पण या घरामध्ये समिधाताईंच्या या वर्षश्राद्धाच्या दिवशी, एवढ्या पवित्र दिवशी तुम्ही दोघा बाप-लेकांनी ज्या पद्धतीने आणि ज्या भाषेमध्ये इथे भांडणं केली यामुळे समिधाताईचा आत्मा खूप दुखावला असेल. कारण असं म्हणतात वर्षश्राद्धाच्या दिवशी त्या जो गेलेली व्यक्ती आहे त्याचा आत्मा त्या घरामध्ये पुन्हा एकदा आलेला असतो. आणि जर समजा समिधाताईंनी खरोखरच त्यांच्या उघड्या डोळ्याने एवढे सगळे इथं तुमच्या दोघांची झालेली भांडणं पाहिली असेल तर समिधाताईंचा आत्मा नक्कीच दुःखी झाला असेल. पण झालं गेलं सगळं गंगेला मिळालं असं म्हणून आता आपण सगळेजण एकत्र राहूया आणि तुम्ही दोघंही आता शांत व्हा आणि तुमच्या दोघांमधलाही वाद मिटवा. कोणासाठी नाही तर किमान आपल्या समिधाताईंसाठी तरी मालक साहेब तुम्ही आता तुमचा हा राग सोडून द्या. आता समिधाचा विषय आल्यानंतर आणि आनंदीचं म्हणणे पटल्यामुळे इकडे मालक साहेब बोलतात की समिधाचा विषय आला आहे, आता मी ह्यापुढे काहीही बोलू शकत नाही. आणि मालक साहेब तडक तिथून सगळ्यांपासून दूर निघून जातात. आता शिल्पाताई बोलते की झालं गेलं सगळं, आता इथेच राहूया. सकाळपासून घरामध्ये खूप वाद आणि तंटा सुरू आहे. आता सगळेजण आपापल्या रूममध्ये गपचूप जा आणि सगळेजण जाऊन आराम करा. पण या सगळ्यावर पृथ्वी बोलतो, थांब आत्या, ही मुलगी ही बाई नक्की कोण आहे जी सारखं बोलत आहे आपलं घर आपलं घर आपलं कुटुंब असं बोलून बोलून ती सगळ्यांना इथे आपलेपणा दाखवत आहे. शिवाय हिने माझ्या आईच्या श्राद्धाच्या दिवशी जे काही होम हवन करायचं आहे ते सुद्धा किती प्रेमाने आणि आपुलकीने केलं आहे. नक्की ही मुलगी कोण आहे? आता घरामध्ये सगळे शांत झालेले असतात. पण या सगळ्यामध्ये विद्याधरला मात्र खूप आनंद झालेला असतो. कारण विद्याधरला चांगलंच माहीत असतं की आता ह्याने प्रश्न विचारला म्हणजे सगळ्यांना सांगावं लागेल की आनंदी ही या मालक साहेबांची बायको आहे आणि इथे पुन्हा एक मोठा धुमाकूळ होईल. म्हणून विद्याधर मनोमन खूप खुश झालेला असतो. पण इकडे शिल्पाताई बोलते की नाही, ही ना आनंदी इथेच राहते आणि ती इथे आपल्या घरातलं काही काम करू लागायला येत असते अधूनमधून. तेव्हा आता इकडे हा पृथ्वी आनंदी समोर जातो आणि आनंदीला म्हणतो, काम करू लागा येते का? मग ही नोकरच आहे ना, बोल ना, तू नोकर आहे का या घरातली? आणि तू कशासाठी माझ्या आईसाठी एवढं सगळं केलं? तुला माझ्या आईविषयी एवढी आपुलकी का वाटते ग? तेव्हा आता इकडे आनंदी बोलू लागते. आनंदी बोलते की समिधाताईंविषयी मला इथल्या सगळ्यांनी खूप काही भरभरून सांगितलं आहे. माईंनी बापूंनी यांनीही मला खूप काही सांगितलं आहे. त्यामुळे एवढ्या चांगल्या व्यक्तीच्या वर्षश्राद्धाच्या दिवशी मी त्या व्यक्तीसाठी एवढंसुद्धा करू शकत नाही का?
समिधाताई गुणाने आणि मनाने खूप चांगल्या होत्या असं मला या सगळ्यांकडनं कळलं आहे. आणि एवढ्या चांगल्या व्यक्तीसाठी आपण जर काही केलं तर नक्कीच मला पुण्य मिळेल. आणि आनंदीचे हे इतके गोड शब्द ऐकून पृथ्वीने अगदी छान वाटलेलं असतं आणि आनंदीने पृथ्वीचं मन इथंच जिंकलेलं असतं. शिवाय तिकडे मिथालीलाही छान वाटत असतं त्यांच्या आईविषयी इतकं छान ऐकून. आनंदी बोलते, हो, मी या घरातली नोकरच आहे. आता यावर पृथ्वी बोलतो की चला निंबाळकर, या युगंधर निंबाळकर शिवाय माझ्या आईविषयी नक्कीच या घरामध्ये कुणाला तरी इतकं छान वाटतं आणि आपुलकी वाटते. या गोष्टीचा मला खूप आनंद झाला आहे. ही परकी बाई असून माझ्या आईविषयी तिला इतकी आस्था आणि प्रेम आहे, हे पाहून मला खरंच खूप छान वाटलं. आणि आता इकडे पृथ्वी आनंदीचे आभार मानतो आणि आनंदीला काही पैसे काढून देतो आणि बोलतो की ही घ्या तुमची दक्षिणा. तुम्ही माझ्या आईच्या होमाचे मंत्र खूप छान पद्धतीने म्हणले आणि आपुलकीने तुम्ही सगळी सेवा केली, त्यासाठी मी तुम्हाला ही दक्षिणा देत आहे. आता आनंदी पृथ्वीच्या हातातली दक्षिणा घेते आणि निघून थेट किचनमध्ये जाते. किचनमध्ये गेल्यानंतर मात्र आनंदीच्या भावनांना आता बांध फुटलेला असतो. आनंदी खूप मोठ्या मोठ्याने रडू लागलेली असते. तिच्यासोबत हे जे काही घडलं आहे हे ती सहनच करू शकत नसते. पण तिकडे आनंदीच्या माहेरी आपल्या आर्चीने एक असला भारी जुगाड केलेला असतो की आता तिने अशी शक्कल लढवलेली असते की आर्चीला बोलते की तू बॅग भरून दुसऱ्या शेजारच्या घरी जाऊन बस. आणि आरती आता इकडे यायच्या आधी ती बरोबर आबांचा राग कशा प्रकारे घालवते हे पाहायला देखील आपल्याला खूप मज्जा आणि गंमत येणार आहे. आता आर्ची आबांना बोलते की तुम्ही आरतीताईसोबत बोलत नव्हत्या ना, त्यामुळं आरतीताई हे घर सोडून निघून गेली आहे. आता ती तू आपल्याला सोडून कायमची गेली. हे शब्द ऐकताच मात्र इकडे आबांचा अख्खा राग गेलेला असतो आणि ते बोलतात, आत्ताच्या आत्ता माझ्या आरतीला घेऊन ये, मी तिच्याशिवाय राहू शकत नाही. तेव्हा आरची काय करते, आता लगेच आरतीला बोलवते आणि आबा आणि या मधला जो काही वाद होता मुंबईला जाण्यावरून झालेला तो मिटवते आणि या दोघांना आता छानपैकी प्रेमाने बांधून ठेवते. आता इकडे आबाही बोलतात की बाळा तू नक्की मोठी हो शिक, मी म्हणून तुझ्यावर रुसलो आहे. आता आरती आबांना वचन देते की मी ही परीक्षा खूप चांगल्या मार्काने पास होईल आणि नंबरात येऊन दाखवील तुम्हाला. दुसरीकडे मात्र मालक साहेबांनी ही फॅक्टरीमध्ये आलेले असतात आणि मालक साहेबांच्या डोक्यामध्ये एकच विचार चालू असतो, तो म्हणजे पृथ्वी त्यांच्यासोबत कसा वागला आणि कशा पद्धतीने त्यांचा अपमान केला आहे. आता मालक साहेबांनी एक खूप मोठा धाडसी निर्णय घेतलेला असतो बरं का इकडे. आता या सगळ्यामध्ये शिल्पाताई सारखा फोन करत असते युगंधरला की तो नक्की कुठं गेला आहे. आता इकडे शिर्के मालक साहेबांना सांगतात की शिल्पाताईंचा सारखा फोन येत आहे. पण आता मालक साहेब म्हणतात मला कोणाशीही बोलायची इच्छा नाही, तू अजिबात तो फोन घेऊ नको. आता इकडे शिर्के काहीतरी पेपर्स ठेवण्यासाठी बाहेर जातात आणि त्या निमित्ताने शिल्पाताईंचा फोन उचलून त्यांना सांगतात की मालक साहेब नक्की कुठं आहे याचा मला काहीही अंदाज नाही, कारण ते आता माझ्यासोबत नाही. आणि आता इकडे मालक साहेबांच्या केबिनमध्ये वकील आलेले असतात. मालक साहेबांनी वकिलांना बोलावून घेतलेलं असतं. आता वकील साहेब म्हणतात की काय झालं मालक साहेब, एवढ्या अर्जंट तुम्ही मला इकडे बोलावून घेतलं, काही गडबड झाली आहे का? तेव्हा आता मालक साहेब वकिलांना म्हणतात, हो, तसंच काहीतरी कारण होतं म्हणूनच तुम्हाला इथं मी बोलावून घेतलं आहे. मला माझं मृत्यूपत्र बदलायचं आहे आणि मला ते नवीन मृत्यूपत्र उद्याच्या उद्या माझ्या इथं टेबलावर हवं आहे. आता इकडे वकील साहेब म्हणतात, मालक साहेब बोला, नक्की काय तुमचा विचार ठरला आहे? खरं तर आता इकडे मालक साहेबांनी असा निर्णय घेतलेला असतो की त्यांची जी काही कोट्यावधी, जी अब्जो करोडोची प्रॉपर्टी आहे ती सगळी आनंदीच्या नावावर करायची आणि मालक साहेबांनंतर ह्या सगळ्या प्रॉपर्टीचा एकमेव मालक म्हणजे आनंदी असणार आहे. आता हा सगळा मुद्दा इकडे मालक साहेब वकिलांना सांगतात. तेव्हा वकील साहेब म्हणतात, मालक साहेब तुम्ही अगदी तुमच्या विचाराशी पक्के आहात. खरंच तुम्हाला एवढी सगळी तुमची कोट्यावधी अरबोची जी प्रॉपर्टी आहे ती तुम्हाला ह्या मुलीच्या नावावर करायची आहे. तेव्हा आता इकडे मालक साहेब म्हणतात, हो, माझा निर्णय एकदम फिक्स झालेला आहे, त्यामुळे तुम्ही मायना लिहायला सुरुवात करा. आता इकडे शिर्केंनाही पटलेलं असतं बरं का सगळं काही, पण शिर्के यामध्ये काहीही बोलत नाही. ते फक्त तिथं ऐकत असतात आणि या सगळ्या क्षणाचा साक्षी पुरावा आता शिर्के असतात. तेव्हा वकील साहेब जे काही मालक साहेब सांगत आहे तो मायना सगळा संपूर्ण लिहून काढतात आणि मालक साहेबांनी सांगितल्याप्रमाणे
आता ही सगळी प्रॉपर्टी मालक साहेबांनंतर आनंदीच्या नावावर होणार असते. आता मालक साहेब म्हणतात, वकील साहेब, उद्याच्या उद्या ही सगळे डॉक्युमेंट तुम्ही माझ्या हातामध्ये आणून द्यायचे आहे. सकाळ झाल्या झाल्या मला हे सगळे पेपर्स माझ्या टेबलावर हवे आहे. आता इकडे वकील साहेब एकदम मालक साहेबांना आश्वासन देतात आणि म्हणतात की ठीक आहे, उद्याच्या उद्या हे पेपर मी तुमच्या हातात देतो. इकडे शिर्के जरा शांत झालेले असतात, पण शिर्केंना मालक साहेबांचा सगळा निर्णय पटलेला असतो. आता मालक साहेब घरी निघतात आणि आता आनंदीच्या मनात प्रश्नांनी खूप घरं केलेली असतात. तिचं मन थाऱ्यावरच नसतं. आता ती दुःखी मनाने आबांना फोन करते आणि आबांना बोलते, आबा, आता आनंदीचा आवाज ऐकताच इकडे सगळेजण शांत झालेले असतात. आरती, आर्ची आणि आबा बोलतात, आनंदी बाळा, काय झालं? तू ठीक आहेस ना? तुझा आवाज व्यवस्थित वाटत नाही. आरती बोलते, आनंदी, अगं बाळा, तुला कुणी त्रास दिला का गं? काय झालं? तू का रडते आहेस? तेव्हा आता आनंदी सांगू लागतात की आबा, मला आज एक सत्य कळलं आहे. मालक साहेबांना 3 मुलं आहेत. आता आबा म्हणतात, हो बाळा, हे आम्हाला आधीपासूनच माहिती होतं. तुला माहीत नव्हतं का त्यांना मुलं आहेत? तेव्हा आनंदी बोलते, आबा, आम्हाला याची काहीच कल्पना नव्हती. अजून मी मालक साहेबांच्या मनामध्ये माझी बायको म्हणून जागा मिळवू शकले नाही. आता आम्ही त्या पोरांच्या मनामध्ये त्यांची आई म्हणून कशी काय जागा मिळवणार? आबा, आम्हाला खूप टेन्शन आलं आहे. आता इकडे आनंदीचे आबा खूप चांगल्या शब्दात आनंदीची समजूत घालतात आणि बोलतात, हे बघ बाळा, आई होण्यासाठी वयाचं काही बंधन नसतं. मी नाही का तुम्हा तिघी बहिणींना तुमची आई आणि वडील बनवून सांभाळलं? आता इकडे आनंदी बोलते, हो ना आबा, तुम्ही कशा प्रकारे हे सगळं केलं हो? तेव्हा आता आबा सांगतात, काही नाही बाळा, आई बनण्यासाठी वयाचं बंधन नसतं. प्रेमाने, आपुलकीने जीव लावायचा आणि आपल्या मुलांच्या सगळ्या चुका पोटात घालायचा, त्यांना माफी द्यायची. त्याने कुटुंब एकत्र राहतं आणि एका छताखाली सगळे प्रेमाने राहतात. बाळा, तुला हे नक्की जमेल. आता आनंदीला नक्की भविष्यात किंवा आयुष्यात काय करायचं आहे याचा चांगलाच आता लिंक लागलेली असते. आनंदी बोलते, ठीक आहे, मी पहिली तर या मुलांची आई होऊन दाखवेल आणि मगच मालक साहेबांच्या मनामध्ये माझ्याविषयी जागा करेल. आता इकडे आबा म्हणतात, किती छान, मस्त. तेव्हा आता इकडे लगेच आर्ची म्हणते, हे बघ, 1 2 3 4, आबासाहेब जाधवांच्या नाती हुशार. बरं का, आता इकडे आनंदी छानपैकी सगळे डोळे वगैरे पुसते आणि मालक साहेबांची वाट पाहत इकडे थांबलेले असते हॉलमध्ये. आता मालक साहेब भर रात्री घरी येतात. आनंदी बोलते, आलात तुम्ही? तेव्हा आता इकडे युगंधर बोलतो, तू अजून झोपली नाही आनंदी? तू एवढ्या वेळ का जागे आहेस? तेव्हा आनंदी बोलते, मला माहीत आहे तुम्ही अजूनपर्यंत काही खाल्लं नाही, कारण प्रसाद खाल्ल्याशिवाय तुम्ही अन्नाचा कणही घेत नाही हे मला माईंनी सांगितलं होतं. त्यामुळे मी तुमच्यासाठी प्रसाद आणला आहे आणि लपवून आणलेली वाटी आता आनंदी मालक साहेबांच्या हातात देते. आनंदी इतक्या वेळ त्यांच्यासाठी जागे आहे हे पाहताच मालक साहेबसुद्धा त्यांचा राग सोडतात आणि आनंदीच्या हातून ती प्रसादची वाटी घेतात आणि प्रसाद खाऊन मस्तपैकी इकडे जेवण करतात. आता मालक साहेबांना आनंदीविषयी खूप खूप म्हणजे खूप प्रेम वाटू लागलेलं असतं. बरं का, आता आपल्या आनंदीने एक निर्णय घेतलेला असतो. आता आता आपली आनंदी ही निंबाळकर वाड्याची थोरली सून असून इकडे या मुलांची आई असून ती आता नोकर म्हणून वाड्यामध्ये राहायला लागणार असते आणि ही ती आता युगंधरला स्पष्टपणे सांगते. बोलते, माझ्या आयुष्याचे खूप निर्णय हे नशिबाने घेतले, पण हा निर्णय मी स्वतः घेणार आहे आणि आपल्या या मुलांची मनं मी जिंकून दाखवणार आहे. आता युगंधरही आनंदीच्या होमध्ये हो मिळवतो आणि तिला जे काही करायचं आहे ते करण्यासाठी परमिशन देतो. आता दुसरा दिवस उगवलेला असतो. मालक साहेबांच्या सक्त ताकिदेमुळे वकील साहेब आता सकाळी सकाळीच हे मृत्यूपत्र घेऊन इकडे निंबाळकर वाड्यावर आलेले असतात. कारण मालक साहेबांनी तसं सांगितलेलंच असतं की मृत्यूपत्र मला उद्याच्या उद्या माझ्या हातात हवं आहे. आता वकील साहेब ते मृत्यूपत्र घेऊन वाड्यावर येतात. तेव्हा वाटेमध्ये त्यांना विद्याधर भेटतो. विद्याधर बोलतो, मग काय वकील साहेब, सकाळी सकाळी कसं काय येणं केलं आमच्या या वाड्यावर? तेव्हा आता वकील साहेब बोलतात की युगंधर
सरांचं खूप महत्त्वाचं काम होतं. मालक साहेबांनी मला इकडे हे पेपर्स घेऊन बोलवले आहेत. तेव्हा विद्याधर बोलतो, "हे कसले पेपर आहे एवढं महत्त्वाचं?" तेव्हा वकील बोलतो, की "हे मी तुम्हाला सांगू शकत नाही, कारण हे गुप्त आहे आणि हे फक्त मालक साहेबांनाच माहिती आहे. या व्यतिरिक्त कुणालाही याची काहीही माहिती मिळणार नाही." तेव्हा आता इकडे लगेच विद्याधरच्या मनामध्ये एक नवीन प्लॅन आता इकडे आलेला असतो. विद्याधर म्हणतो, की "हे नक्की कसले पेपर आहे आणि हा वकील एवढा काय घाबरतोय हा?" आता काय करतो, जेव्हा वकील मालक साहेबांच्या रूममध्ये हे पेपर्स घेऊन जातो, तेव्हा विद्याधर गुपचूप त्याच्या पाठोपाठ जातो आणि या दोघांचं बोलणं ऐकतो. आता इकडे वकील साहेब मालक साहेबांना म्हणत असतात, की "मालक साहेब, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी मृत्यूपत्रामध्ये फेरबदल केला आहे आणि अगदी तुमच्या सांगण्यानुसार तुम्ही जो काही मायना मला दिला होता, त्यानुसार मी हे नवीन मृत्यूपत्राचे पेपर तयार करून आणले आहे. ते तुम्ही एकदा बघून घ्या, चेक करा आणि मग त्याच्यावर तुमच्या सह्या करा." आता एवढं सगळं ह्या विद्याधरने ऐकल्यानंतर त्याच्या काय पोटात ही गोष्ट राहते होय? तो लगेच जातो आणि पृथ्वीला या सगळ्या गोष्टीची टीप देतो. आता पृथ्वी लगेच नेहमीप्रमाणे काकाच्या बोलण्यामध्ये आलेला असतो आणि लगेच तरा पायरीवरून खाली येतो आणि लगेच त्याच्या बापाला प्रश्न विचारू लागतो. "नवीन मृत्यूपत्र तयार केलं आहे. माझ्या आईने तुम्हाला पैसे दिले, त्यामुळे तुम्ही एवढा मोठा पैशाचा किंवा हा प्रॉपर्टीचा डोलारा उभा करू शकले आहात. मग तुम्ही नक्की तुमच्यानंतर ही प्रॉपर्टी कुणाच्या नावावर केली आहे, हे मला जाणून घ्यायचं आहे." तेव्हा आता इकडे युगंधर पृथ्वीला बोलतो, की "तुझा याच्याशी काहीही संबंध नाही, कारण ही प्रॉपर्टी मी माझ्या स्वतःच्या हिमतीवर कमवली आहे. हे वैभवी ऐश्वर्य, हा निंबाळकर वाडा मी माझ्या कष्टाने आणि माझ्या हिमतीवर बांधलेला आहे. त्यामुळे तुझ्यासारख्या ऐऱ्या-गैऱ्या पोराला उत्तरं द्यायला मी बांधील नाही. आणि जे काही सत्य आहे किंवा मी ही सगळी माझी संपत्ती कुणाच्या नावावर केली आहे, ते माझ्या मृत्यूनंतर तुम्हा सगळ्यांना कळेलच." पण इकडे पृथ्वी एकदम त्याची पायरी सोडून इकडे विद्याधरने भडकवल्यामुळे काहीही बोलू लागलेला असतो. आता विद्याधरही भरीसभर टाकत असतो, की "होय दादा, नक्की तू कुणाच्या नावावर तुझी सगळी संपत्ती केली रे? तुला सोन्यासारखी 3 लेकरं आहेत आणि तू नक्कीच त्यांच्या नावावर केलं असेल ना हे सगळं? आणि जितपणी सांगायचं काय आणि मेल्यावर सांगायचं काय? हा सगळ्याचा अर्थ एकूण एकच होणार आहे. मग सांगून टाक की, पोराची एवढी इच्छा आहे तर सांग, तू नक्की कुणाच्या नावावर काय केलं आहे?" इकडे विद्याधरने आता इकडे आगीत ठिणगी टाकलेली असते आणि आता खूप मोठा भडका उडालेला असतो. आता इकडे हा आपला पृथ्वी त्याची पुन्हा एकदा पायरी सोडून मालक साहेबांना नको नको ते शब्द बोलू लागलेला असतो, की "तुमची काही अवकात नव्हती. तुम्ही असे दारोदार हिंडत होतात. माझ्या आईने तुम्हाला पैशाची मदत केली म्हणून तुमच्या नशिबी आज हे दिवस एवढं मोठं वैभव, संपत्ती आणि प्रॉपर्टी आहे. त्यामुळे यामध्ये आमचाही अधिकार आहे. आमच्या आईची ही वैभव आणि संपत्ती आहे. त्यामुळे आम्हाला कळलंच पाहिजे, की तुम्ही नक्की कुणाच्या नावावर किती शेअर्स आणि कुणाच्या वाट्याला काय ठेवून जाणार आहे." तेव्हा आता इकडे ह्या पृथ्वीच्या काल आलेल्या मुलाचं बोलणं मालक साहेबांना सहन होत नाही आणि आता ते खूप रागावलेले असतात आणि त्यांचा रागाचा आता अखेरीस भडका उडलेला आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि ते रागाच्या पोटी इकडे पृथ्वीला बोलून जातात, की "हो, ही सगळं वैभव आणि ही सगळी प्रॉपर्टी मला समिधाच्या आशीर्वादाने मिळवली आहे. पण यामध्ये माझं खूप कष्ट आहे. मी माझ्या कष्टाचं पाणी केलं आणि हे एवढं मोठं वैभव इथे उभं केलं आहे. आज तुम्हाला माझं हे वैभव दिसत आहे, पण त्यामागची माझी तळमळ, कळकळ आणि माझे कष्ट दिसत नाही. त्यामुळे माझी कदर नसलेल्या मुलांना मी माझ्या प्रॉपर्टीतली एक फुटकी कवडीही मिळू देणार नाही. हा माझा शब्द आहे आणि तसं मी वागणार सुद्धा आहे. तुला ऐकायचं आहे ना ही प्रॉपर्टी मी कुणाच्या नावावर केली? तर ऐक. माझी ही सगळी संपत्ती, करोडो अब्जोची संपत्ती मी फक्त आनंदीच्या नावावर केलेली आहे." आता मात्र इकडे सगळ्यांमध्ये शांतता पसरलेली असते आणि आता मुलांना प्रश्न पडलेला असतो, की एका नोकरानीच्या नावावर मालक साहेबांनी एवढी प्रॉपर्टी का केली आहे? तेव्हा आता इकडे पृथ्वी बोलतो, की "हे बघा निंबाळकर, मिस्टर युगंधर निंबाळकर, तुम्ही एका नोकरानीच्या नावावर एवढी सारी प्रॉपर्टी कशासाठी केली आहे आणि का केली आहे? तिचा आणि तुमचा नक्की काय संबंध आहे?" तेव्हा आता इकडे रागारागातच युगंधर बोलून जातो, की "ही तुम्ही जिला नोकर समजता, ती नोकर नसून, ती दुसरी तिसरी कोरी नसून या निंबाळकर वाड्याची थोरली सून आहे. ती माझी धर्मपत्नी आहे. ती माझी बायको आहे आणि नवऱ्याच्या प्रॉपर्टीवर आणि नवऱ्यावर
माझ्यावर पूर्णपणे एका बायकोचाच अधिकार असतो. त्यामुळे मी ही माझी सगळी गडगंज संपत्ती माझ्या मृत्यूनंतर फक्त आणि फक्त आनंदीच्याच नावावर ठेवणार आहे. आता मात्र इकडे पृथ्वीच्या पायाखालची जमीनच हादरलेली असते. अखेरीस आनंदी ही त्यांची आई आहे हे सत्य मुलांसमोर आलेलं असतं. मग प्रेक्षकांनो, कसं वाटलं आनंदी ह्या मालिकेत येणारं हे नवीन वळण? तुम्हाला आवडलं का? आता पृथ्वी आणि आनंदी शिवाय मिथाली यांच्यामध्ये काय होईल आणि हे कसं सगळं घडणार आहे, हे जर तुम्हाला पुन्हा एकदा जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही आपल्या या चॅनलसोबत शेवटपर्यंत जोडले राहा. शिवाय आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या व्हिडिओंना लाईक करा आणि या मालिकेविषयी तुमची जी काही मतं असतील ती सगळी मला आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुम्हाला तुमच्या प्रश्नांची नक्की उत्तरं मिळतील. आणि हो, तुम्ही आपल्या या चॅनलसोबत शेवटपर्यंत नेहमीच जोडलेले राहा.